सिंहस्थ महाकुंभाच्या भव्य पर्वाची नांदी भक्तीच्या सुरांनी होणार आहे। नाशिकमध्ये आजपासून 3 दिवसीय सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम महोत्सवाला सुरुवात होत आहे। त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम येथे होणाऱ्या या भव्य महोत्सवाचं उद्घाटन आज सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। महाराष्ट्राची कीर्तन अभंगवारीची समृद्ध परंपरा, पंजाबची गुरबाणी शबद कीर्तन परंपरा आणि मणिपूरच्या नट संकीर्तनाचा अनोखा संगम या महोत्सवात अनुभवायला मिळणार आहे। उद्घाटनानंतर सायंकाळी 5:30 ते 7 या वेळेत अमृताश्रम स्वामी महाराज यांचं कीर्तन, तर रात्री 8 ते 10 वाजता प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांची अभंगवारी रंगणार आहे। उद्या 29 ऑगस्टला भक्ती संमेलन डॉक्टर चारुदत्त आफळे यांचं कीर्तन आणि प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे। तर 30 ऑगस्टला गुरबाणी शबद कीर्तन, मणिपूरचं नट संकीर्तन आणि निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाने या भक्तिमय सोहळ्याची सांगता होणार आहे। विशेष म्हणजे या महोत्सवासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आहे। कोणत्याही तिकिटाची किंवा प्रवेशिकेची आवश्यकता नाही। त्यामुळे नाशिककरांसह भाविक आणि सांस्कृतिक रसिकांसाठी आजपासून ठक्कर डोम येथे भक्ती, संगीत आणि भारतीय संस्कृतीचा भव्य सोहळा अनुभवता येणार आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी पवन अष्टपुत्रे, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।